नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि एनर्जीने भरपूर असे डिंकाचे लाडू। सर्वात आधी कढईमध्ये तूप न टाकता खसखस हलक्या आचेवर भाजून घ्या। आता त्याच कढईत थोडंसं तूप घालून डिंक फुलून येईपर्यंत तळून घ्या। डिंक फुलल्यावर गॅस बंद करा आणि तो थोडासा थंड होऊ द्या। आता परत थोडंसं तूप टाकून बदाम, काजू, पिस्ता, मगजबी आवडीनुसार सगळा सुकामेवा हलक्या आचेवर भाजून घ्या। यानंतर मखाना घालून 2 ते 3 मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या। आता कढईत पुन्हा अगदी थोडंसं तूप घालून बारीक चिरलेला खजूर परतून घ्या। खजूर परतल्यावर त्यात किसलेलं खोबरं टाका। सगळा मसाला एकत्र छान मिसळून घ्या। आता सर्व साहित्य वेगवेगळ्या पद्धतीने दळून घ्या। सुकामेवा मगजबी मिक्सरमध्ये हलकेसे दळून घ्या। डिंक, मखाना आणि खसखस एकत्र बारीक करा। खजूर मिक्सर पूर्ण चालू करू नका। खजूर स्टिकी असतात, त्यामुळं थोडं चालू आणि बंद करूनच जाडसर बारीक करा, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं। सगळं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा आणि हाताने नीट मिक्स करा। मिश्रण घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे कोमट तूप घालू शकता। आता लाडू वळायला सुरुवात करा। छान गोल, मऊ आणि पौष्टिक लाडू अगदी तयार। तर मंडळी, असा तयार होतो सुपर पौष्टिक डिंकाचा लाडू। हिवाळ्यात तर हा लाडू घरात असलाच पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।